जरी केला तो घाबरू नका, रिलॅक्स. बस इकडे मान करा, बस रिलॅक्स. 1.5 वर्ष. ओके. त्याचा काही त्रास नाही, आता नाही. याच्या आधी काय काय झालं तुम्हाला सांगितलं? काही फ्रॅक्चर वगैरे नाही. नाही तिकडे त्रास नाही, तिकडे मी हातच नाही लावणार. हात खाली. अजून मला फक्त मानेचं ना हाताचं सांग. बस हा पाय जड पडतो माझा. ते पण आहे का? तेव्हा पडल्यापासून इकडे दुखलं? हो. इकडे दुखलं? हो. खाली मान खाली नसणे गेली ते. इथं दुखलं? इथं दुखलं? आणि इकडे दाबलं तर दुखतं? इकडे दाबलं तर दुखतं का? इकडे जास्त दुखत असेल. हा त्या बेडला दुखतंय. हा उठून बसा. याला मी काही नियम पत्ते रेकॉर्डिंग करून देतोय, ते आयुष्यभर लक्षात ठेवायचं. सारखं पुढं, सारखं पुढं सारखं पुढं. खाली पाय खाली लावतो, सारखं पुढं. बस. आता तुमच्या मानेमध्ये इथे C4-5 C5-6 मध्ये घ्या, म्हणजेच वरती डिक खाली सरक. पण डिक सरकून भरपूर दिवस झाले, पण त्याच्यातलं जसं जसं कार्टिलेज असतं, म्हणजे गादी असते, जशी जशी सरकली बाहेर आली फाटली, तर तिथून सर्वाइकल नावाची वेन्स दबली जाते. आणि तिथून ब्लड सर्क्युलेशन यांच्या ब्रेनला होत नाही, छातीला होत नाही, पाठीला होत नाही, हाताला होत नाही. म्हणजे मीड दाबलं तर परत दुखल, तेच इकडे दाबलं तर दुखत नाही. हो की नाही? इकडे बऱ्यापैकी दुखतंय. आता हा नाही तर नाही सांगा. इकडे दुखतंय आणि इकडं नाही दुखत आहे एवढं. याच्या इकडं ते सांगूया. आता हीच नर्व डोक्यामध्ये जाते, छातीत जाते, पाठीत जाते आणि हातात जाते. म्हणून यांचं मानेपासून उजवा हात दुखणार, जड पडणार, रग लागणार, कळ लागणार. मग या डोक्यावर हात ठेवलं का बरं वाटतं, खाली ठेवलं की कळ लागते. हो की नाही? असं वरती ठेवलं का बरं वाटतं. आणि दिवसभर बरेच वेळ तुम्ही हात असं झटकत बसतो, पण झटकायचा नाही. झटकल्याने यांचं तुमचं टेनिस एल्बोचा आजार होणार, फ्युजन शोल्डरचा होणार. यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. तो होतो कधीतरी पडेल तुम्ही त्याच्यावरती. उषा 2 घेणं, मान ते मागे कधी कशावरून पडले? गाडीवरून. त्याला किती दिवस झाले? 3 वर्ष. मग तो गॅप सगळं सांगता नाही. पण जसं जसं ते कार्टिलेज बाहेर आलं तर तो हा प्रकार वाढत गेला. आधी फक्त तुमच्या मानेमध्ये डिक सरकलेली होती, पण जसं जसं कार्टिलेज बाहेर आलं तर हा प्रकार वाढत गेला. आणि याच्यावरती सगळ्यात महत्वाचं, मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या गोळ्या औषध बरा होत नाही. याला नियम महत्वाचे. आणि जी डिक्स एकदा पोझिशनला गेली, कार्टिलेज लेवलला गेलं तर तेव्हा ते रिकव्हर होतो. आता मी काय सांगितलं हे बघ. आता हा स्पायनल कॉर्ड आहे. तुम्हाला काय माहिती? C4-5 C5-6 मध्ये पावला. C4-5 तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. आता जसं जसं ते कार्टिलेज बाहेर आलं, तिथून ब्लड सर्क्युलेशन खाली व्हायला होत नाही. हा जो स्पायनल कॉर्ड आहे तो असा पाहिजे, तो असं बाहेर आला. हे तुम्हाला माहिती होते आणि डॉक्टरांनी सगळं सांगितलं. पण डिक्स कशी जाते, पोझिशन कशी सोडते आणि कार्टिलेज कसं बाहेर येतं हे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. बरोबर. मेन कारण हे. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याला गोळ्या औषधं तयार झालेल्या नाही. तुम्ही जोपर्यंत गोळ्या औषधं खाल्ल्या तोपर्यंत परत काही दिवसांनी परत जातात. आणि जर सुरुवातीला गोळ्या तुम्हाला डॉक्टर काय करतात, 3 वेळेस मेडिसिन देतात. फर्स्ट सेशन, सेकंड सेशन, थर्ड सेशन. थर्ड याच्यात नाही झालं तुम्हाला मोकळं सांगून देतो ऑपरेशन करावं लागेल. त्याचं जागा. आता याला तुझं मेडिसिननी फरक नाही पडला तर तुम्हाला म्हणतील ऑपरेशन करावं लागेल, गाडी कट करावं लागेल, नाही तर हे होणार. पण हेच माझ्याजवळ 4,500 ऑपरेशन काय असं 3 दिवसात नस ब्लॉक नसते. थर्ड स्टेजच्या आत असेल तर, थर्ड स्टेजच्या पुढे असेल तर त्याला थोडा वेळ द्यावा लागतो, बाकी काय. पण याला आयुष्यभर तुम्हाला नाही यावे. याला इथून पुढे या खांद्यावर झोपणं बंद, उठताना बसताना उजा हात खाली टेकवणं बंद, मान मोडणं बंद, उषा 2 घेणं, मानेला झटका देणं बंद आणि मानेचं बेल्ट पुढचे 15 ते 20 दिवस लावायचं त्याला सेट होण्यासाठी. त्या बीपी डायबिटीस पण आहे का तुम्हाला? आणि ह्या चुका करता, हे काय करता, उजव्याच खांद्यावर जास्त झोपतात. म्हणून असं मला सांगायचं. आणि हाताला परत झटका देतात.
दुखत ना हा. म्हणून बाळाला त्रास. झोप नाही येत माझी झोप. सगळी गोष्ट खरी आहे, पण त्याच्याने हे वाढलं ना. आता 2-4 दिवस झाले तसं झालं. मागं हा. झालं 2-3 महिन्यापूर्वी पण हा. राहून गेलं. गोळ्या औषधे हा. घेऊन राहून पण गेलं. ते परमनंटली नाही होणार ते. असं आहे. तो फालतो मग तो फालतो. याच्याने जवळजवळ मी 80% रिकवर करून देणार, 20% मरेपर्यंत राहणार. पण 20% साठी मी सांगितलेल्या नियमात राहिले तर तुम्हाला पुढे मरेपर्यंत त्रास होणार नाही याची गॅरंटी माझी. पण तुम्ही ट्रीटमेंट झाल्यानंतर नियम पुढच्या 15 दिवसात तोडले, पुढच्या 15 दिवसात परत त्रास होईल याची गॅरंटी पण माझी. समजलं? परत होणार. दुसऱ्या घेतच उठताना नाही. बसून तो हात खाली टाकायचा नाही. समजलं? मानेला झटका नाही द्यायचा. जो पालतो एक 10 दिवसाची प्रोसेस असेल. पण 10 दिवसामध्ये सांग ना आपल्याला 2 दिवस नाही जावं. राहिलं कुठे आजी? माझ्याकडे पण कर. बस. चमक बरी गेली त्याच्यात चमक. हात खाली घे. ओके. सगळे सांधे दुखतात का? हो. अरे ते अरे आणलेली आहे. अरे पॉझिटिव्ह आहे तुमचं. काय पाहून घ्या. ठीक आहे बघ. एवढं गोळ्या चालू आहे. बंद नाही केलंय. बंद केलं तर मी पार गुडघ्याचं माझं पाणी काढेल ना. गुडघे लई दुखत होते. मला पाय नव्हतं टाकता येत. पाय ढिला होत एकदम. रिलॅक्स एकदम. ओके. इकडे मान करा. बस असंच ठेवा. माझ्याकडे पण करा. माझ्याकडे पण. हा. तेलबुन आता दुखतंय का? हा. दुखतंय का? नाही. सोडा. तसं त्यांच्या कमरामध्ये पण इथे 4थ्या-5व्या प्रॉब्लेम आहे. म्हणजे तिथून हा पाय जड पडतो, रग लागते, कळ लागते. आणि चेक करून गुडघे दोन्ही दुखतात का? एकच दुखतो? दोन्ही गुडघ्याचं पाणी काढले राहते. किती दिवस झाले त्याला? आता 1 वर्ष झाले. दोन्ही पाय सुटले गेले. 1 वर्ष होईल. यांचं पूर्ण स्पायनल कॉर्डचा MRI करायचा होता, अर्धवटच केलं. जसं इथं प्रॉब्लेम आहे तसंच इथं पण प्रॉब्लेम आहे. तिथून हे दोन्ही पाय आहे ना, हे नॅचरल नाही, हे सुकले गेले दोन्ही पाय. असं आहे. अर्धवट MRI करायला पूर्ण स्पाईनचं कामच नाही केलं का? अजून एक क्लेम आहे. आहे ना, अर्धा आहे अजून. इथं पूर्ण स्पायनल कॉर्डचा WSS करायचं होतं, म्हणजे याच्यावर पण ट्रीटमेंट झाली. तर याला पण रक्तपुरवठा होत नाही गुडघ्यांना. इथून ऑइल सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन व्हायला पाहिजे ना. म्हणून जास्त उभे राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघे बसले की पाय जड पडतं, बधीर पडतं, मग येतात. ओके नाही. तर इथून ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे पाय सुकत गेले नाही. तुम्ही गुडघ्यामध्ये मरेपर्यंत जरी इलाज केला, गुडघे बरे होणार नाही. त्याचं मेन प्रॉब्लेम इथे आहे. जसं इथून ब्लड सर्क्युलेशन हाताला होत नाही, तसं इथून ब्लड सर्क्युलेशन कधी पाहायला होत नाही. पूर्ण स्पायनल कॉर्ड घरी असेल मला घेऊन येऊ दे. इकडे मानकर, घाबरू नका, रिलॅक्स. पुशक पाच. माझ्याकडे तोंड कर. माझ्याकडे तोंड करा. कानात झोपायचं. हा करा. बस. MRI कधी केला तो? MRI कधी केला तो? पाहिजे कुठं? तिकडे डोकं पाहिजे. त्याच्यावर असं ना, याच्यावर असं बघा पुढून. इकडे डोकं 28. तेव्हा पडले ते म्हणजे कानात झोपा करा. असं कधी केला कुठं? तिकडे डोकं पाहिजे. त्याच्यावर असं ना, याच्यावर असं बघा पुढून. इकडे डोकं 28. तेव्हा पडले ते म्हणजे कानात झोपा करा. असं तुम्हाला
बस होता हवेस. पाय इकडे डोकं तिकडे. कविता डोकं इकडे करा. 3 दिवसांनी म्हणजे 36 घंट्याने सूट उतरते या 3 दिवस यांना थोडा त्रास सहन करायचा. सरळ झोपवताना तोपर्यंत गरम पाण्यापासून शेकवणं आणि सांगितलेले नियम पाळणं. आणि डॉक्टरने काय पेन किलर द्यायला असेल तुम्हाला हो ते आज उद्या घ्या ना. पाहिजे त्याच्यात पान. जी थांबते का तू? डोस सोडा. रिलॅक्स घाबरू नका. बस रिलॅक्स रिलॅक्स. बस झालं. त्यांचं मानाने उजवा आणि कंबर उजवा.